तर्कसंग्रह. ठीक, विचार चालू आहे आता आज अयथार्थ अनुभव. काय विचारायची? तर मूळ मध्ये वाचूया. अयथार्थानुभवः त्रिविधः. अयथार्थानुभवः त्रिविधः. संशय विपर्यय तर्क भेदात्. संशय विपर्यय तर्क भेदात्. एकस्मिन् धर्मिणि विरुद्ध नाना धर्म वैशिष्ट्यावगाहि ज्ञानं संशयः. एकस्मिन् धर्मिणि विरुद्ध नाना धर्म वैशिष्ट्यावगाहि ज्ञानं संशयः. यथा स्थाणुर्वा पुरुषो वा इति. यथा स्थाणुर्वा पुरुषो वा इति. ठीक, चला अयथार्थ अनुभव. आता कदाचित तुम्ही म्हणाल की अयथार्थ अनुभव मधूनच कुठून आला बा? काही संगती नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, कुठून घुसलाय मधून? कोण? यथार्थ अनुभव. बरोबर आहे की नाही? परंतु संगती आहे. कशी संगती आहे? आपलं विवेचन चालू होतं कशाचं? गुणांचं. कशाचं विवेचन चालू होतं? गुणाचं. रूप पदार्थ किती आहे? 24 किती पदार्थ आहे? 7. कोण कोण? द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव. बरोबर. पहिला पदार्थ कोणता? द्रव्य. त्याची किती भेद? 9. दुसरा पदार्थ कोणता? गुण. त्याचे किती भेद? 24. गुण किती आहेत? 24. रूप, रस वगैरे आहे का नाही? बोलता येतील सारे एका लाईनीत? बोला. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या, परिमाण, पृथक्त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, ज्ञानत्व, स्नेहत्व, शब्द, बुद्धी, सुख, दुःख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार. चतुर्विध शरीर. बरोबर. तर रूप, रस वगैरे यांचं निरूपण करत 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 आपण कुठपर्यंत आलो? 16वा गुण कोणता? बुद्धी. बुद्धीचं लक्षण केलं होतं आहे की नाही? बुद्धीचं लक्षण केल्यानंतर बुद्धीचे 2 भेद केले होते. आठवतं? कोण कोण? स्मृती आणि अनुभव. बरोबर. मग तिथं स्मृतीचं लक्षण केलं आणि सोडून दिलं. केलं तर लक्षण तद भिन्न ज्ञानम. नाही, अनुभवाचं लक्षण आहे ना. स्मृतीचं लक्षण काय केलं होतं? संस्कार मात्र जन्यम ज्ञानम स्मृती तद भिन्न ज्ञानम अनुभव. स्मृतीचं लक्षण केलं, त्याच्यानंतर मग पुन्हा अनुभवाचं लक्षण केलं. अनुभवाचे प्रकार सांगितले होते किती? 2. कोण कोण? यथार्थ अनुभव, अयथार्थ अनुभव. त्या यथार्थ अनुभवाचे किती प्रकार? 4. कोण कोण? प्रत्यक्ष, अनुमिती, उपमिती, शाब्द. त्या 4ंचे विवेचन संपलं. आता अनुभवाचे जे 2 प्रकार होते, यथार्थ आणि अयथार्थ, आतापर्यंत यथार्थ अनुभवाचं विवेचन संपलं. राहिला कोण? अयथार्थ अनुभव. म्हणून आता अयथार्थ अनुभवाचा पुन्हा विचार करत आहे. ठीक आहे जी, चला. तर अयथार्थ अनुभव, यथार्थ अनुभव किती प्रकारचा आहे? 4. आणि अयथार्थ अनुभव किती प्रकारचा आहे? 3. बरोबर. कोण कोण? संशय, विपर्यय, तर्क, भेदात्. ठीक आहे जी. तर बघा, त्यापैकी संशय म्हणजे काय? लक्षण करत आहेत मूळमध्ये. एकस्मिन धर्मिणी, एकाच धर्मीच्या ठिकाणी काय? विरुद्ध नाना धर्म वैशिष्ट्यावगाही ज्ञानम संशय. आहे की नाना म्हणजे अनेक, पण ते अनेक धर्म कसे? परस्परात विरुद्ध. तर विरुद्ध अनेक धर्माच्या संबंधाला, वैशिष्ट्य म्हणजे संबंध, संबंधाला अवगाहन करणारं, विषय करणारं जे ज्ञान, त्याला म्हणायचं काय? संशय. ध्यान द्या, सरळ आहे. एकाच धर्मीच्या ठिकाणी विरुद्ध नाना धर्माची जर प्रतीती येत असेल, त्याला म्हणायचं संशय. एक मनुष्य आहे समोर, आहे की नाही? आणि नेमकेच खिशाचे 5 रुपये चोरी गेले होते दुपारच्या वेळेस, आणि तो बिचारा पाणी प्यायला येऊन गेला होता खोलीतून. बरोबर. मग उत्पन्न झाला काय? संशय. अयम स्तेनः अस्ति नवा. हा पुरुष चोर आहे किंवा नाही. मग एकाच व्यक्तीच्या ठिकाणी 2 म्हणजे 2 म्हणजे काय? नाना. एकापेक्षा जास्त असतं त्याला काय म्हणायचं? तर अनेक नाना विरुद्ध धर्माचं अवगाहन होऊ राहिलं की नाही? चोर आहे का चोरत्वाचा, चौर्यत्वाच्या ठिकाणी आहे, स्तेनत्व आहे का स्तेनत्वाचा अभाव आहे? विरुद्ध 2 धर्म, स्तेनत्व, स्तेनत्वाचा अभाव. दोन्ही एका ठिकाणी राहू शकत नाही. स्तेनत्व जर राहील किंवा स्तेनत्वाचा अभाव राहील. म्हणून दोन्ही धर्म कसे आहेत? विरुद्ध आहे. आणि अशा दोन्ही विरोधी धर्माच्या संबंधाचं अवगाहन जिथं होऊ राहिलं आहे की नाही, त्याला म्हणायचं काय? संशय. एकस्मिन धर्मिणी विरुद्ध
नाना धर्म वैशिष्ट्य अवगाही ज्ञानम. वैशिष्ट्य म्हणजे संबंध आहे की नाही, अवगान म्हणजे विषय. चला, संबंधाला विषय करणारं जे ज्ञान त्याला म्हणायचं संशय. उदाहरण दिलं इथं, यथा स्थानूर्वा पुरुषोर्वा. रस्त्याने चालला आहात तुम्ही, आहे की नाही, संध्याकाळची वेळ आहे, चांदणं पडलेलं आहे, बरोबर, आणि थोडंसं रस्त्याच्या बाजूला एक लाकडाचं झाड तोडलेलं होतं, एक 4-5 फुटाचं खोड उभं होतं, बरोबर. पण दुरून पाहिलं तर असं वाटत होतं की तो मनुष्य असावा, मग संशय उत्पन्न झाला. स्थानूर्वा पुरुषोर्वा, तो स्थाणू आहे की पुरुष आहे. लाकडाचं खोड त्याला स्थाणू म्हणतात. मग तिथं स्थानुत्व आहे की स्थानुत्वाचा अभाव आहे, हा काय आहे संशय. एक धर्मी कोण आहे तिथं, स्थाणू. त्याच्या ठिकाणी विरोधी 2 धर्म कोण, स्थानुत्व किंवा पुरुषत्व. किंवा स्थानुत्व आहे की स्थानुत्वाचा अभाव, एक पुरुषत्व आहे की पुरुषत्वाचा अभाव आहे. अशा प्रकारचं जे ज्ञान त्याला म्हणायचं काय संशय. चला पुढे, न्यायबोधिनी बघा. यथार्थानुभवम निरूप्य अयथार्थानुभवम विभजते. मिळाली पंक्ती. यथार्थानुभवम निरूप्य म्हणजे यथार्थानुभवाचं निरूपण केल्यानंतर आता अयथार्थानुभवम विभजते. अयथार्थानुभवाचा काय करत आहे, विभाग करत आहे. कोणत्या पंक्तीद्वारा, संशय विपर्याय तर्कभेदा. पहिली पंक्ती. चला पुढे, एकेती एक धर्मावच्छिन्न विशेषता निरूपित भावाभाव प्रकारक ज्ञानम संशय. न्यायबोधिनी कारण निरीक्षण केलं, वाचा. एक धर्मावच्छिन्न विशेषता निरूपित भावाभाव प्रकारक ज्ञान संशय. हा पंक्ती पहा. एक धर्मावच्छिन्न विशेषता आहे की नाही, निरूपित भावाभाव प्रकार ज्ञान. समजा पुरुषाच्या ठिकाणी संशय केला होता ना, अयम पुरुष स्तेन अस्ति नवा, ठीक. तर एक धर्मी कोण आहे तिथं, पुरुष आहे की नाही. एक धर्मी कोण झाला, पुरुष. त्याचा अवच्छेद धर्म कोण, पुरुषत्व. एक धर्म जो पुरुषत्व, त्याने अवच्छिन्न अशी जी विशेषता पुरुषाच्या ठिकाणी असणारी विशेषता, ते तन्निरूपित भावाभाव, काय भावाभाव प्रकारक जे ज्ञान, स्तेनत्व आहे की स्तेनत्वाचा अभाव आहे, अशा प्रकारचं जे ज्ञान त्याला म्हणायचं काय संशय. किंवा एकस्मिन धर्मी एक धर्मावच्छिन्न विशेषता घेतली ना, एक धर्मावच्छिन्न काय आहे विशेषता. एक धर्म दोन्हीपैकी कोणता तरी एक राहू शकतो, स्तेनत्व किंवा स्तेनत्वाचा अभाव. एक धर्मावच्छिन्न अशी जी विशेषता तन्निरूपित भावाभाव प्रकारक, काय जी तन्निरूपित भावाभाव प्रकारक जे ज्ञान त्याला म्हणायचं काय संशय. उदाहरण दिलंय, स्थानूर्वा पुरुषोर्वा. एक धर्मी कोण आहे तिथं, स्थानुत्व. मग त्याच्या ठिकाणी काय असणार, स्थानुत्वच असणार किंवा पुरुषत्व. एकाच धर्माने अवच्छिन्न असणाऱ्या विशेषाच्या ठिकाणी जे भावाभाव प्रकारक ज्ञान त्याला म्हणायचं काय संशय. लागली पंक्ती पुस्तकात बघा. एक धर्मावच्छिन्न विशेषता कशी आहे, एक धर्मावच्छिन्न आहे. आणि मग त्याच्या ठिकाणी प्रकार सुद्धा कसा भासायला पाहिजे, एकच प्रकार भासायला पाहिजे. पण प्रकार काय भासू राहिला, भाव अभाव, ठीक आहे ना. एक धर्मावच्छिन्न विशेषता निरूपित भावाभाव प्रकारक ज्ञानम. भाव आणि अभाव आहे की नाही, भाव प्रकार आहे ज्या ज्ञानामध्ये किंवा अभाव प्रकार आहे ज्या ज्ञानामध्ये. भाव अभाव प्रकारक ज्ञान, भाव अभाव रूप विशेषणाला ग्रहण करणारं जे ज्ञान त्याला म्हणायचं काय संशय. भावाभाव प्रकारक ज्ञानम संशय इत्यर्थ. ठीक आहे, इथं भावाभाव असं घेतलं यांनी, म्हणजे का बरं. आणि मूळमध्ये काय आहे, विरुद्ध नाना धर्म फक्त म्हटलेला आहे, भावाभाव असं म्हटलेलं नाही. का बरं असं, तर बघा नैयायिकामध्ये 2 मत आहेत. काही नैयायिक जो भी संशय होतो तो भावाभाव प्रकारकच असतो असं म्हणतात, केवळ भावकोटिक संशय नसतो असं त्यांचं मत आहे. काय जी, केवळ भावकोटिक संशय असतो तो कसा, भाव अभाव प्रकारक असतो. म्हणून न्यायबोधिनीकारांनी लक्षण केलं भाव अभाव प्रकारक ज्ञान, ठीक आहे ना. पण एक मत असं पण आहे, कसं की संशय जसा भाव अभाव प्रकारक असतो तसा केवळ भावद्वैकोटिक पण संशय असतो.
जसं स्थाणुर्वा पुरुषवा. इथं संगती कशी लावतात? दोन्ही मतात संगती लागते. जे लोक भावाभाव प्रकारच संशय मानतात त्यांच्या मतामध्ये स्थाणुर्वा पुरुषोवा याची संगती कशी? स्थाणुत्व आहे की स्थाणुत्वाचा अभाव, भावाभाव, किंवा पुरुषत्व आहे की पुरुषत्वाचा अभाव. तर भावाभाव प्रकार झाला की नाही? बरोबर. आणि जे लोक भावकोटिक, दोन्ही बी कोटी कसे आहे? भावकोटिकच संशय मानतात, म्हणजे भावकोटिक पण संशय असतो असं जे लोक मानतात त्यांच्या मतामध्ये या वाक्याची संगती कशी? त्या ठिकाणी स्थाणुत्व आहे की पुरुषत्व आहे. स्थाणुत्व बी भाव पदार्थ झाला आणि पुरुषत्व बी काय झालं? भाव झालं. हा संशय कसा झाला? भावकोटिक संशय झाला. लक्षात आलं जी? पंक्ती पहा. भावद्वय कोटिक संशय अप्रसिद्धे हे आहे की नाही? परंतु या लोकांच्या मतामध्ये भावद्वय कोटिक संशय कसा आहे? अप्रसिद्ध आहे. कोणाच्या मतात? जे लोक भावाभाव प्रकारकच संशय मानतात त्यांच्या मतात. भावद्वय कोटिक संशय अप्रसिद्धे हे, तसला काही संशय प्रसिद्ध नाहीये. म्हणजे मग इथं कसं काय करणार बा? स्थाणुर्वा पुरुषवा, इथं तर स्थाणुत्व पुरुषत्व दोन्ही भाव आहे, तर त्याची संगती लावून देतात ते ग्रंथकार. स्थाणुर्वा पुरुषोवा इत्यत्र स्थाणुत्व स्थाणुत्वा भाव, पुरुषत्व पुरुषत्वा भाव, कोटिक एव संशय. असाच काय असतो संशय. कसा झाला संशय? भावाभाव कोटिक झाला, केवळ भावद्वय कोटिक नाही. लक्षात आलं? चला, काय बनलं संशयाचं लक्षण? बोला एकदा. एक धर्मावच्छिन्न विशेषता निरूपित भावाभाव प्रकारक ज्ञानम संशय. मूळ मध्ये काय लक्षण आहे संशयाचं? एकस्मिन् धर्मिणी नाना धर्म वैशिष्ट्यावगाही ज्ञानम संशय. लागलं जी? चला, तर अयथार्थ अनुभवाचे किती प्रकार आहे? 3. पहिला संशय, त्याचं विवेचन झालं. दुसरं काय आहे? विपर्यय. विपर्यय, ठीक आहे ना? त्याचं पहा. मिथ्या ज्ञानम विपर्यय. यथा शुक्तौ इदम रजतम इति. बस, सरळ सरळ आहे. मिथ्या ज्ञानालाच म्हणायचं काय? विपर्यय. उदाहरण दिलंय, शुक्तीच्या ठिकाणी ज्ञान झालं इदम रजतम. हे मिथ्या ज्ञान आहे का खरं ज्ञान आहे? मिथ्या ज्ञान आहे. का बरं? बाद होतो, हातात घेऊन पाहिलं तर काही सापडत नाही. जर ते मिथ्या ज्ञान नसतं तर लोकांनी रोज जमा केल्या असत्या काय? शिंपले. आणि कुठून नेले असते? दुकानात नेले असते. आणि काय करून घेतलं असते? ते अलंकार, दागिने, ठीक आहे जी. पण तसं होत नाही. यथा शुक्तौ इदम रजतम इति. न्यायबोधिनी पहा. मिथ्या ज्ञानमिति अयथार्थ ज्ञानम इत्यर्थ. मिथ्या ज्ञान म्हणजेच काय जी? अयथार्थ ज्ञान. विपर्यय नाम भ्रमः. विपर्यय शब्दाला आणखीन एक पर्यायवाची शब्द दिला. विपर्यय ज्ञान म्हणजेच काय? भ्रमज्ञान. बरोबर. चला मग पुढे आता. अयथार्थ अनुभवाचे किती प्रकार आहेत? कोण कोण? संशय, विपर्यय, तर्क. त्यापैकी संशय आणि विपर्यय याचं चिंतन झालं. तिसरा काय आहे? तर्क. काय आहे? तर्क. अयथार्थ अनुभवातच येतो तो काय? आता त्या तर्काची परिभाषा पाहूया. मूळ मध्ये व्याप्यारोपेण व्यापकारोप तर्क. यथा यदि वह्निर्न स्यात् तर्हि धूमोऽपि न स्यात् इति. ठीक आहे जी. व्याप्याच्या आरोपाने जो व्यापकाचा आरोप, त्याला काय म्हणायचं? तर्क आहे की नाही? व्याप्याचा आरोप आहे, खरा नाही येतो. काय आरोप आहे? खोटा आरोप कसा असतो? खोटा असतो, आहे की नाही? व्याप्याचा आरोप केला आणि त्याच्यामुळे काय होणार? व्यापकाचा आरोप. त्याला म्हणायचं काय? तर्क. म्हणजे कसं? उदाहरण देऊन सांगा. बघा, ध्यान द्या एकदा. एका माणसाला वन्नी पाहिजे होता, पण त्याला वन्नी भेटेच ना. तेवढ्यात त्याची नजर गेली एका डोंगरावर आणि तिथं त्याला दिसला धूर. काय दिसला? धूर. वन्नी दिसला नाही. मग त्याने सांगितलं शेजारच्या माणसाला, अरे जा तिथून वन्नी घेऊन ये. अरे वन्नी घेऊन ये सांगितलं, बरोबर.
पण ऐकणारा जो होता म्हणे का हो तुम्ही मला इतक्या उंच वर डोंगरावर पाठवता वन्नी आणण्याकरिता, पण तिथं वन्नी असेल कशावरून? संशय घेतला विचाराने, आहे की नाही? तर त्याला समजावून सांगितलं त्याने, अरे बाबा जा तू, तिथं वन्नी जरूर आहे. कशावरून? पर्वतः वन्यमान धूमान. काय अनुमान केलं? वन्यमान. तो पर्वत वन्यवाला आहे का? धूमवाला आहे म्हणून. यत्र यत्र धूमः तत्र तत्र यथा मानस. हे वाक्य अनुमान ऐकलं त्या शेजारच्याने, आहे की नाही? पण तो लय चतुर होता, त्याला जायचं जीवावर आलं खरं म्हणजे. कळलं की नाही? एकदा माणसाला एखादं काम जीवावर आलं ना, मनुष्य कशी पळवाट काढतो, अंग सोडून देतो. कळलं की नाही? हा, तर त्याने जायला पाहिजे होतं ना. मग त्याने काय सांगितलं? अहो महाराज गेलो असतो हो, पण तिथं वन्नी नसलच. आणि मी सांगू राहिलो तिथं धूम दिसतोय, वन्नी आहे असायलाच पाहिजे. गुरुजी तिथं धूम दिसतो ना, धुमाला मी मानतो की धूम आहे म्हणून, का तिथं दिसतो, पण वन्नी दिसू राहिला का? नाही, म्हणून मी तिथं वन्नी मानत नाही. याला म्हणतात विचार शंका. काय म्हणायचं जी? विचार शंका. वन्नी मानत नाही म्हणजे वन्नीचं काय झालं? अभाव. आणि धूम मानून राहिला म्हणजे धुमाचं काय झाले? सत्ता. साध्याभावत वृत्ती. व्यभिचारात लक्षण दिलंय की नाही? साध्याभावत वृत्तित्वम व्यभिचारस्य लक्षणम. पहिले गेलं की नाही? मग तो काय म्हणून राहिला? वन्नीचा अभाव म्हणून राहिला तिथं. आणि काय म्हणून राहिलं तिथं? धूम दिसतो गुरुजी, तिथं धूम दिसतो म्हणून मी धूम मानतो, म्हणजे हेतू मानतो. आणि काय मानत नाही? साध्य मानत नाही. म्हणजे काय मानत नाही? वन्नीला मानत नाही म्हणजेच वन्नीचा काय? अभाव. आणि कशाला म्हणून राहिला? धूम. साध्याभाव वृत्ती झाला की नाही धूम? त्यालाच म्हणायचं विचार शंका केली त्याने. काय केली? विचार शंका केली. लक्षात नाही आलं? पण आता काय करावं? आता या विचार शंकेची निवृत्ती करण्याकरिता दिल्या जातो तर्क. काय जी? विचार शंकेची निवृत्ती करण्याकरिता काय दिला जातो? आता जे पाठवत होते ना त्याला वन्नी आणण्याकरिता, आहे की नाही, त्यांना निश्चित माहिती आहे की तिथं वन्नी आहेच आणि धूम पण आहेच. तरी पण त्याला ती तर्क देऊ राहिली. कसं? बाळा जर तिथं वन्नीचा अभाव असेल, कारण तू तिथं वन्नीचा अभाव म्हणून राहिला की नाही, जर तिथं वन्नीचा अभाव असेल तर धूमाचा अभाव सुद्धा असला पाहिजे, आहे की नाही? वन्नीचा अभाव असेल तर हा झाला व्याप्याचा आरोप. दोन गोष्टी आपल्याकडे, वन्नी अभाव, धूम अभाव. ध्यान द्या, त्यात व्याप्य कोण आहे? मी धूम वन्नीचं विचारलंच नाही, लक्ष नाही आहे. दोन गोष्टी आपल्याकडे आहे, वन्नीचा अभाव, धूमाचा अभाव. त्या दोन अभावामध्ये व्याप्य अभाव कोणता? वन्याभाव. सांगितलं होतं ना, व्यापकाचा अभाव नेहमी काय असतो? व्याप्य असतो. व्याप्याचा अभाव काय होतो? व्यापक होतो. तर व्यापक वन्य आहे की नाही, त्याचा अभाव काय होईल? व्याप्य. वन्य अभाव काय झाला? व्याप्य. आणि धुमाभाव काय झाला? व्यापक. ठीक, ध्यान द्या. तर गुरुजी त्याला तर्क देऊ राहिले की बाळा तिथं जर वन्नीचा अभाव असेल, वन्नीचा अभाव नाही तिथं, त्यांना माहिती तिथं वन्नीच आहे म्हणून, पण त्याला तर्क द्यायचा ना. हा काय झाला? आरोप, व्याप्याचा आरोप. कारण वन्य अभाव आणि धूमाभाव या दोघांमध्ये एक व्याप्य एक व्यापक आहे. व्याप्य कोण आहे? वन्य अभाव. त्याचा काय केला तिथं? आरोप. जर तिथं वन्नीचा अभाव असेल तर धुमाचा सुद्धा अभाव असला पाहिजे. पण धुमाचा अभाव तू मानतो का? नाही. धुमाचा अभाव असला पाहिजे म्हणजे व्यापकाचा आरोप. पण तू धुमाचा अभाव मानतो का? नाही. धुमाचा अभाव जर तिथं नाही, अर्थात तिथं जर धूम आहे तर जरूर तिथं आहे काय? कळलं? मग आता असा तर्क दिल्यामुळे त्याची विचार शंका काय होते? निवृत्त होते. बरोबर? मग विचार शंकेचा निवर्तक असतो कोण? आणि तर्काचं स्वरूप काय? व्याप्याच्या आरोपाने व्यापकाचा आरोप. बरोबर आहे की नाही? तीच दिले बघा. यदि वन्नीर नसत्यात, मूळमध्ये तर्क दिला जाऊ राहिला, वन्नीर नसत्यात म्हणजे वन्नीचा अभाव असेल. वन्नीर नसत्यात, वन्नी नसेल म्हणजेच काय? वन्नीचा अभाव असेल तरी धुमोपी नसत्यात. धुमाचा सुद्धा काय पाहिजे? अभाव पाहिजे. पण धुमाचा अभाव आहे का? नाही. धुमाचा अभाव नाही, अर्थ तिथं काय आहे? धुमाचा अभाव नाहीये तिथं, काय मग? धूम आहे, धूमच आहे ना तिथं. धुमाचा अभाव नाही, धूम दिसतोय, धूम तिथं आहे. आणि जर धूम तिथं आहे तर तिथं जरूर. लक्षात आलं? चला. यदि यथा यदि वन्नीर नस्यात तर्हि धूमोपी नस्यात. लागलं?
न्यायबोधिनी पहा. व्याप्यारोपेण इति तर्के व्याप्यस्य व्यापकस्य च बाद निश्चय कारणम. बोला. तर्के व्याप्यस्य व्यापकस्य च बाधनिश्चयस्य कारणम. हा, तर्कामध्ये है की नाही निश्चय कारण आहे. तोच मनुष्य तर्क देऊ शकतो ज्याला बाधाचा निश्चय आहे. काय आहे जी? बाधाचा निश्चय. ध्यान द्या. कसा बाधाचा निश्चय आहे? काय वाचत राहतो तू इकडे सर? लक्ष दे म्हटलं पुस्तकात कशाला वाचायचं आहे की नाही. तोच मनुष्य काय देऊ शकतो? तर्क देऊ शकतो की ज्याला बाद निश्चय आहे. काय जी? बाद निश्चय आहे. कसं काय? ध्यान द्या. तर्क कोणी दिला? गुरुजींनी. कुणाला? शिष्याला. काय तर्क दिला? यदि वन्नीर नस्यात तर्हि धूमोपी नस्यात. तर्क दिला की नाही? वन्नीर नस्यात म्हणजे काय? वन्नीचा अभाव असेल. पण वन्नीचा अभाव आहे तिथं हे त्यांना म्हणायचं आहे का? नाही. वन्य अभावाचा बाद आहे त्यांना. म्हणजे वन्य अभावाचा अभाव याचा निश्चय आहे त्यांच्याकडे. अर्थात तिथं वन्नीच आहे याचा निश्चय आहे आणि म्हणून ते काय देऊ शकतात? तर्क. थोडक्यात तर्काला कारण कोण? बाद निश्चय. पंक्ती पहा. तर्के व्याप्यस्य व्यापकस्य च बाद निश्चय. व्याप्य कोण इथं? वन्याभाव. त्याचा बाद. त्याचा काय? बाद निश्चय. त्याचा बाद निश्चय म्हणजे त्याच्या अभावाचा निश्चय. त्याच्या अभावाचा निश्चय. कशाच्या अभावाचा निश्चय? वन्य अभावाच्या अभावाचा निश्चय म्हणजेच वन्नीचा निश्चय. आणि म्हणूनच ते काय देऊ शकतात? तर्क. जर समजा शिष्य म्हटला काय की गुरुजी तिथं वन्नी नाहीये हो, धूम आहे पण वन्नी नाहीये. असं आहे का? बरं जाऊ दे मुली सोडून. असं जर गुरुजी म्हणतील त्यांनाही जर संशय वाटत असेल हा राव ते धूम दिसतो पण सहज कदाचित, मग ती तर्क देऊ शकतात का? नाही. मग तर्क कोण देऊ शकतात? ज्यांच्याजवळ बाधाचा निश्चय. कशाचा बाद? व्याप्याचा बाद, व्यापकाचा बाद, वन्याभावाचा बाद, धूम अभावाचा बाद. म्हणजे तिथं वन्नीचा अभाव बी नाहीये, धुमाचा अभाव बी नाही. अपितु तिथं वन्नीच आहे, धूमच आहे. असा ज्यांचा निश्चय आहे तेच काय देऊ शकतात? तर्क देऊ शकतात. पंक्ती पहा. तर्के व्याप्यस्य व्यापकस्य च बाद निश्चय. बाद निश्चय म्हणजे अभाव निश्चय कारणम. अन्यथा म्हणजे असा जर बाद निश्चय नसेल तर अन्यथा म्हणजे बाद निश्चयाभावे. बाद निश्चय जर नसेल तर इष्टापत्ती दोषेन तर्कानुत्पत्ती. इष्टापत्ती म्हणजे स्वीकार केलं, मान्य करून घेतलं. ठीक आहे तू म्हणतो तर मग धुमा सर्व सर्व नाही असं जर मान्य करून घेतलं तर तर्क उत्पन्न होऊ शकत नाही. तर्क अनुत्पत्ती हे लागलं जी. चला पुढे. तर अयथार्थ अनुभवाचे किती प्रकार आहे? तीन. कोण कोण? संशय, विपर्यय, तर्क. संशय, विपर्यय, तर्क. झालं जी. तिघाचे लक्षण कळालं. संशय, विपर्यय, तर्क. कशाला म्हणतात तर्क? व्याप्यारोपेण व्यापकारोप तर्क. तर्क होण्यासाठी कारण काय? कशाचा? व्याप्यस्य व्यापकस्य च बाद निश्चय कारणम. कशा करता? तर्काकरिता. ठीक आहे जी. चला पुढे. पुढे काय आहे आता? हा, तर दोन्ही भाग केले होते ना बुद्धीचे, स्मृती आणि अनुभव. सुरुवातीला बुद्धीचं लक्षण केल्यावर तिथं स्मृतीचं लक्षण केलं पण स्मृतीचे भेद केले नव्हते. भेद करायचं राहून गेलं होतं. बरोबर. आणि डायरेक्ट भेद सुरू केले. कशाचे? अनुभवाचे. अनुभवाचे दोन भेद केले होते, यथार्थ अनुभव, अयथार्थ अनुभव. आता त्या दोन्ही प्रकारच्या अनुभवाचं विवेचन संपलं. मग लक्षात आलं अरे आपण स्मृतीचं लक्षण तर केलं होतं तिथं पण स्मृतीचे भेद केले नव्हते. म्हणून आता स्मृतीचे भेद करतात. स्मृती ही अपि द्विधा यथार्था अयथार्था च इति. प्रमाजन्या यथार्था अप्रमाजन्या अयथार्था. ठीक. स्मृती देखील दोन प्रकारची आहे. यथार्थ स्मृती, प्रमाजन्य यथार्थ. है की नाही? प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान प्रमाज्ञान.
म्हणजे यथार्थ अनुभव, अर्थात प्रत्यक्ष अनुमिती उपमिती शाब्द, असा प्रकारचा जर अनुभव असेल आणि त्या अनुभवाचे अनुभव समाप्त झाला, संस्कार अंतःकरणावर राहिले आणि नंतर कधी संस्काराचा उद्बोधक भेटला तर काय उत्पन्न होते? स्मृती. मग ती स्मृती कशी? यथार्थ स्मृती. कारण कशापासून उत्पन्न झाली? ती यथार्थ अनुभवापासून उत्पन्न झाली, म्हणून ती स्मृती कशी? यथार्थ. बरोबर. आणि समजा अयथार्थ अनुभवापासून स्मृती झाली आहे की नाही, अनुभव कसा आहे? अयथार्थ आहे. संस्कार बी कसे होतील? अयथार्थ. आणि म्हणून त्यापासून उत्पन्न होणारी स्मृती देखील कशी? अयथार्थ. लागलं तेच दिले आहे. स्मृतिरपि द्विधा यथार्था अयथार्था चैती प्रमाजन्य यथार्था अप्रमाजन्य अयथार्था. लागलं. अशा रीतीने बुद्धीचं विवेचन आज संपलं. कधी चालू झालं होतं? खूप दिवस झाले नाही का? गुणाचं लक्षण करता करता रूप रस करत करत बुद्धीचं लक्षण केलं, तिथून जे विवेचन चालू झालं विस्तार, तर भला मोठा वृक्ष तयार झाला. कळलं? आणि आज त्या बुद्धीचं विवेचन संपलं. बुद्धीचं विवेचन संपल्यानंतर आता कशाचं विवेचन चालू होईल? राहिलेल्या गुणांचं. गुणाचा विचार चालू होता ना 24, तर रूप रस इत्यादी करत करत बुद्धीपर्यंत आलो. बुद्धीचं विवेचन संपलं. बुद्धीनंतर येणारा गुण कोणता? सुख. मग आता त्या राहिलेल्या गुणाचं विवेचन करतात, सुख काय दुःख काय वगैरे वगैरे. आणि मग अशा रीतीने जेव्हा गुणाचं विवेचन समाप्त होईल त्याच्यानंतर काय? कर्म, सामान्य, विशेष, समवाय, अभाव. आणि अभावाचं पण विवेचन संपलं की ग्रंथाची सांगता. लक्षात आलं? आता काय आहे? सुख घ्यायचं का? उद्या. ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम